फ्रेंड्स, आज आपण वेगळ्या पद्धतीने अंडा मसाला ही रेसिपी पाहणार आहोत. नेहमी तुम्ही करता त्यापेक्षा खूपच वेगळी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. त्यासाठी बघा, मी पातेल्यामध्ये पाणी घेतले, मीठ टाकणार आहे आणि नंतर ते अंडी आहेत ती मी उकडायला ठेवणार आहे. मीठ टाकल्याने अंड्याच्या आतमध्येपर्यंत मीठ जातं शिजताना टाकल्यानंतर. त्यानंतर मी 3 मोठे कांदे बघा अशा प्रकारे उभे चिरून घेतले आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची, कुठे स्किप करू नका, नाहीतर तुमची रेसिपी चुकेल. कढईमध्ये मी तेल टाकलं आहे, म्हणजे उभे कांदे चिरून घेतले होते ते अशा प्रकारे आपण छान असे भाजून घेणार आहोत तेलामध्ये. हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर होते. हे बघा, तेलामध्ये कांदा भाजला ना की खूपच छान वेगळी अशी चव लागते. हिरव्या मिरच्या मी इथे 2 टाकणार आहे, त्याने खूप छान चव येते. त्यानंतर मी बघा कलिंगडाचे बिया आणि काजू टाकले, त्याने भरपूर असा लसूण टाकला आहे आणि तेलामध्ये असं छान परतून घेणार आहे. बघा खूप सुंदर म्हणजे टरबूजाचे बिया आणि काजूने खूप छान त्याला चव येणार आहे. आणि 1 इंच आलं मी त्याची वरची साल काढून घेतली, अशा प्रकारे बारीक त्याचे तुकडे करून घेते आहे बघा. आणि ते पण आपण तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवणार आहोत. त्यानंतर मी त्याच कढईमध्ये तेल टाकलं आहे 1 चमचा आणि जी आपण ग्रेव्ही बनवली होती ती टाकणार आहोत. कारण जे टरबूजाचे बिया आणि काजू ह्याने आपल्या अंडा मसाल्याला खूपच छान चव येईल. तुमच्याकडे जर नसतील कलिंगडाच्या बिया तर तुम्ही इथे काजूचा फक्त वापर केला तरी चालेल, खूप छान चव लागते. काजू जरी नसतील तर तुम्ही जी फुटाणा डाळ असते ना ती टाकली ना तरी छान होईल. बघा हे बघा, असं तेल सुटेपर्यंत छान आपण असं मंद गॅसवर मसाला छान परतून घेतला आहे. बघा कढईने किती छान तेल सुटलं आहे. आपण इथे फक्त 1च चमचा तेलाचा वापर केला आहे, तरी पण सुंदर अशी आपली अंडा करीची रेसिपी. त्यानंतर मी 2 चमचे बघा दही टाकलं आहे. दह्याने तर खूपच छान स्वाद येतो. नंतर 1 चमचा माझा जो घरगुती कांदा लसूण काळा मसाला आहे तो टाकला आहे. तो टाकल्यानंतर मी दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचा वापर करत नाही, एवढा अप्रतिम चवीचा, कारण त्या मसाल्यामध्ये मी 36 प्रकारचे साहित्याचा वापर करून बनवला आहे, त्यामुळे खूपच छान. त्यानंतर आपण दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकलं आणि लाल मिरची पावडर टाकली आणि उकडलेले अंडे बघा असे सोलून त्याला आडव्या अशा कट मारणार आहोत. म्हणजे खूप छान जो मसाला आहे तो आतपर्यंत मुरला जाईल आणि आपण त्या तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहोत. खूपच छान वेगळी अशी युनिक रेसिपी आहे, करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या ज्या नवीन आणि साध्या सोप्या सिंपल अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर पटकन लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये. थोडंसं वरनं आपण मीठ टाकायचं आहे, कारण आपण अंडी शिजवताना पण मीठ टाकलं आहे. आणि छान असं ते खूप मंद गॅसवर मस्त अंडी छान परतून घ्यायची, खूप छान लागते. अशा प्रकारे करून बघा. हे बघा किती सुंदर आपल्या मसाल्याला पण किती छान असा मसाल्यामुळे रंग आला आहे आणि सुगंध तरी खूप छान येतो आहे. बघा मसाला मस्त आपला भाजून झाला आहे. जेवढ्या तुम्हाला क्वांटिटीमध्ये तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी घालून रस्सा करू शकता. मी जास्त रस्सा बनवणार नाही, थोडीशी घट्टच बनवणार आहे अंडा मसाल्याची रेसिपी. हे बघा किती सुंदर, अगदी खूपच सुंदर झाली आहे आणि रंग पण खूप छान आला आहे. बघा बघू शकता आपण, खूपच चविष्ट, कारण कलिंगडाच्या बियाणे त्याला छान वास येतो. त्यानंतर जे आपण अंडे फ्राय करून घेतले होते ते त्यामध्ये टाकत आहोत आणि मसाल्यामध्ये छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूप सुंदर आणि चवीला तर 1 नंबरच. अशा प्रकारे तुम्ही या पद्धतीने करून बघा. केल्यानंतर कशी झाली आणि घरातल्या मंडळींना आवडली की नाही
ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचे. जास्त पाणी तुम्हाला जसं रस्सा हवा आहे. हे बघा मी जास्त नाही बनवलं. आणि छान असं त्या मसाल्यामध्ये शिजवून द्यायचे, म्हणजे तो मसाला आहे आतपर्यंत मुरला जाईल. चला तर मैत्रिणींना पटकन लाईक करा आणि छानशी कमेंट करा. आणि रेसिपी आवडली तर शेअर पण करायला अजिबात विसरायचं नाही, कारण तुमच्या कमेंटमुळे खरंच पुढची रेसिपी करण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते. आणि असं कुठंतरी वाटतं की आपण जे बनवतो आहे करतो आहे ते तुम्हाला आवडतं आहे. मग चला पटकन कमेंट करायची. बघा किती सुंदर झालं आहे आपला अंडा मसाला. ही रेसिपी मैत्रिणींना बघा किती सुंदर झाला आहे. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर छान असं खाऊ शकता. माझी रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप 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 धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, सर्वांची काळजी घ्या. बाय बाय.